मास्तर हो हे काय आणलं? अहो कोणतरी म्हणालं नमन करायचंय म्हणून म्हटलं आपली असावी. वा असावी. नमन कुठलं? नांदी आहे इकडे, नांदी. काय आहे? नांदी. बरोबर कळलं कळलं. हा आपल्या गावात एक मस्त नवीन ढोलकीवाले आले. हो त्यांना घेऊन या. नांदीसाठी ढोलक. अरे काय फरमास ढोलक वाजवतात, घेऊन या. असं म्हणतात. हा बरं ठीक आहे आणतो ढोलकीवाले. हो ढोलकीवाले या 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 ढोलकीवाले या. जरा हात लावा बघू. कोकणातून मुंबईला निघालेल्या बशीची. कोकणातून मुंबईला निघालेल्या बशीची. रसिकवरा ऐक आता कथा एका म्हशीची. रसिकवरा ऐक आता कथा एका म्हशीची. जरा आमच्या सगळ्या गाववाल्यांच्या भाषेत पण होऊ दे की राव. म्हणजे कसं? म्हणजे असं कोकणासून मुंबईला निघालेल्या बशीची. कोकणासून मुंबईला निघालेल्या बशीची. अहो कोकणासून मुंबईला निघालेल्या बशीची. रसिक देवा ऐक आता कथा एका म्हशीची. पैसेंजर कोणी एसटी वाले. या कथेत पॅसेंजर कोणी एसटी वाले. पोलीस कोणी पुढारी कोणी गाववाले. पोलीस कोणी पुढारी कोणी गाववाले. या कथेत पॅसेंजर कोणी एसटी वाले. पोलीस कोणी पुढारी कोणी गाववाले. कलाकार कुणी नच असे. कलाकार कुणी नच असे. इथे वार्ता हौशी कौशीची. रसिकवरा ऐक आता कथा एका म्हशीची. रसिकवरा ऐक आता कथा एका म्हशीची. आकुडशिंगी बैगुणी बैसना काठेवाडी. आकुडशिंगी बहुगुणी म्हैसना काठेवाडी. दादा शेर दूध देती वैरण खाती पावाडी. दादा शेर दूध देती वैरण खाती पावाडी. आकुडशिंगी बहुगुणी म्हैसना काठेवाडी. दादा शेर दूध देती वैरण खाती पावाडी. रत्नागिरीच्या वाटेवरती मारलेल्या ढुशीची. रत्नागिरीच्या वाटेवरती मारलेल्या ढुशीची. अहो काहीतरी आम्ही डुशी मारली. छे, छे, छे. या म्हशीनं बशीला ठोकरली तरी घडली यात्रा काशीची. या म्हशीनं बशीला ठोकरली आणि घडली यात्रा काशीची. रत्नागिरीच्या वाटेवरती मारलेल्या ढुशीची. या म्हशीनं बशीला ठोकरली आणि घडली यात्रा काशीची. मारलेल्या ढुशीची घडली यात्रा काशीची. मारलेल्या ढुशीची घडली यात्रा काशीची. रसिक देवा ऐक आता कथा एका म्हशीची. रसिक देवा ऐक आता कथा एका म्हशीची. भांडण तंटा दंड बखेडा. यावाद आहे. शिव्या शाप आणि झाला झगडा. हो शिव्या
आणि झाला झगडा. बघ काय पाहिजे या दारून पोलिस रसिक देवा ऐका आता कथा एका म्हशीची. कशास भांडण कशास खटका. अहो कशास भांडण कशास खटका. अहो देशासाठी. कशाचं भांडण कशाचं खटका देशासाठी. फसवण्याचे काम आमचे शिक्षा नव्हे फाशीची. रसिक देवा ऐका आता कथा एका म्हशीची. रसिक देवा ऐका आता कथा एका म्हशीची. रसिक देवा ऐका आता कथा एका म्हशीची. रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एसटी मधील एक कथा आहे. त्याकडे कोकण रेल्वे जी आहे ना ती रुळावरनं धावत नव्हती. ती फक्त पुढाऱ्यांच्या तोंडी आश्वासनामध्ये धावायची. अहो हळूहळू हळूहळू अहो एसटी उभीच आहे. अहो नाही हो तेवढ्यात सुटायची हा, गाडी. नाही नाही तेव्हा तेवढी सांगत काय होत की ते कोकण रेल्वे जी आहे ती आश्वासनामध्ये धावायची आणि ते देखील इलेक्शनच्या अगोदर. बरं का आजकाल मुंबईहून सुटतात दर तासाला 56 लक्झरी व्हिडिओ बसेस. तसा प्रकार नव्हता. रत्नागिरी मुंबई हा जर प्रवास करायचा झाल्यास एक तर लॉन्चने भाऊचा धक्का तो गाठावा लागेल किंवा मग रत्नागिरी मुंबई कंसात महाड मार्गे हे मुला माणसांचं आणि सामानाचं पुराण भरलेल्या एसटी नामक वाहनाने प्रवास करावा लागेल. तर अशी पहाटे 5 वाजता निघणारी एसटी बरं का 5 वाजता निघाली. एसटी मध्ये आपली सीट आपणच आला काय काय करणार भारतात. पण ती पुढे पुढे सड्यावर जेव्हा आली ना तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. सामान्यतः हे अंतर काटायला 7 मिनिटं पुरेसे. पहिला अर्धा तास उतारून मधील वैयक्तिक आणि मग एसटी विरुद्ध पॅसेंजर अशा सामुदायिक भांडणात मोठा छान गेला एकदम. वा काय इकडे संगीत आलंय. माझ्या शेजारचे मास्तर यांचा मला विलक्षण हेवा वाटत होता. हो माझा डावा खांदा ही एसटीने त्यांना आंदण दिलेली उशी आहे अशी आणि समजूत करून येते. अरे या मास्तर उठला काय शिंची कटकट आहे. ए तू जरा पलीकडे जाऊन झोप पाहू. सवय सवय. चढला काय शेवटी एसटी बरोबरच जाणार ना. अरे विश्वासाने कुणी आपल्या खांद्यावर मान टाकले उतरवणे म्हणतात. खोल अशा या श्वासाने कुणी मान टाकले काय करा हात पडावं तुमच्या स्वतःच्या मांडीवर काय ठेवतात खांद्यावर काय
नाहीतर हिर नाही म्हणत. ही शॅनपत्ती इथे हिला मोटार लागतंय. मला सुपाची काळजी आणि तुम्ही केरसुनीचं घेऊन काय बसला? बोटी बंद झाल्यापासून हा त्रास आहे. आता हिला मुंबईला दाखवायला जायला या खटार एसटीचे 17 हेरपाटे घालावे लागतात. ते सर्व्हिस मोटारीच्या टायमाला हा त्रास नव्हता. बरोबर आहे. अहो अमेरिकेत ग्रेहाउंड नावाची बस आहे माहितीये? ना बा. सुपरफास्ट. आज रत्नागिरी तर उद्या रामेश्वर माहितीये? गेला होता काय? नाही हो. आमची कंपनी आहे ना अमेरिकन प्रायव्हेट, त्याचा SM, त्याचा RTO. तो परवा ऑडिटला आला होता तेव्हा सांगत होता आमची अमेरिकन प्रायव्हेट कंपनी म्हणजे प्रायव्हेट म्हणजे पेन्शन नाही. यापेक्षा सरकारी बरी. 40 वर्षे पाट्या टाका, पुढची 56 वर्षे सरकार चेक पाठवते पोस्टात पेन्शनीचे. आम्हाला नाही बा पेन्शन. 2 वक्ताला पेड रजा मिळाली तीच काय ती मे महिन्यात आणि दिवाळीच्या टायमाला. ती खतम झाली की निघाले आम्ही परत मुंबईला कामाला. पण प्रॉव्हिडंट फंडात तुझे पडत असतीलच ना. बरोबर. ते आमच्या जमा जुनानला पण मिळतात 60-70 रुपये बोनसच्या कावा. आमच्या जमा जुनान आफ्रिकाला असतात. अरे सोकरी नाही माझे आली होती मे महिन्यात आंबे खायला. आमच्या जमा जुनान आता त्यांच्या बरोबर ती जाईल ती. मग 4-5 वर्ष भेट होणं मुश्किल. आमच्या जमा जुनान कटकट आहे हो. त्यापेक्षा घरी 5 मिनिटं जास्त झोपलो नसतो. चला हरिभुला तिकडे करा चला. चला लवकर. कोई बॅग हलवा नाही का? बापाची एसी आहे का? दोघांचं आहे. ठीक आहे चला. चला. बघून घ्या तर काय. चला लवकर. कंडक्टर लवकर गेला. मी लवकर का तुम्ही लवकर? चला. ओ मास्टर उठा. माझं काय वाटते? तिकीट दाखवा ना आता काय बसला ना. चला. नाही काढलं चला उतरा. नाही हो, काढलंय तिकीट. कुठले येतात कळत नाही. काय हो? अहो तिकीट. चला. सकाळच्या अहो, नाही हो. चला लवकर. अहो, थांबा हो. अहो, जरा पहा ना, उभे राहून बघा. अहो, नाही चला. कडोसरीला आहे. कडोसरीला आहे. आहे. काय आहे कडोसरीला? नाही हो, नाही तिकीटच आहे बघा. मला वाटतं 100 रुपयाची नोट आहे. तर आता एका तिकिटाला 29 रुपये. तर 12 तिकिटाचे किती? किती हो तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यासारखे दिसता. अरे तू कॉलेजात जातो ना. हो म्हणजे ज्युनियर BA. मग गणित शिकवत नाहीत का रे कॉलेजात हल्ली? हल्ली काय पट्टेवाले देखील कॉलेजात जातात. एक मिनिट मी करतो. 12 times 30 minus अहो असं काय करताय? 12 9 18 आठवदरसे म्हणजे काय? अहो मग 108 असं सरळ मराठीत म्हणा ना. 12 दुणे 24. म्हणजे 24 का? अहो ते म्हणू देतो. कंडक्टर त्यापेक्षा तुम्ही पैसे का नाही मोजत? हा, ते बरोबर. कंडक्टर लवकर हो. चला सोडा लवकर आता. पण 333 रुपये 8 आणे. 8 आणे. कुणीतरी अर्धे तिकीट काढले असेल. चला पुन्हा दाखवा तुमची तिकीट. बरोबर आहे. काय हिशोब नाही येत अजून करता तुम्हाला. वेळ घालवता माझा. माझं काय तर बघून घ्या. सकाळच्या वेळेला एकदा बघून घ्यायचं तिकीट किती. चा. शांतपणे. किती बोका पाडायची पाडा. चला लवकर. या सर या. तुमच्यासाठी रिझर्व ठेवली. काय शेतीवाडी ठीक ना? काय डॉक्टर साहेब बरं आहे? ठीक आहे ना? साहेब बघा ना कोणीतरी अर्ध तिकीट काढून ठेवलंय. अर्ध तिकीट? सटपाळ, कुणी फुल, कुणी हाफ.
कुणी तसेच एसटी जनतेची आहे आणि जनिक जनार्दन. काय कळलं ना? चला चला. बरोबर आहे साहेब. हा. हिशोब कसला ताटातून वाटीत, वाटीतून हा चला चला. मंडळी, सुमारे 2-2.5 तासाच्या खोळंब्यानंतर एसटीने वेग घेतला. अशा या भाऊ गर्दीतही पाशिंजरांना एक प्रकारचं स्थैर्य आलं. हा? बहुतेकांनी आपापल्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरुवात केली. हात खंब्याचा पाटा ओलांडून बस मुंबईच्या दिशेने लागली तेव्हा जनतेतर्फे मी जागा होतो आणि एसटीच्या वतीने हा ड्रायव्हर. बाकी ते सगळं विश्व शांतपणे झोपलं. बहुतेक मंडळी म्हणजे आपल्या भारताचा परराष्ट्रीय धोरणासारखी तशी झोपत होती. कोणी झोप मिळत होते, कोणी आपल्या मिटक्या मारत झोपत होते, कोणी मधूनच ते उघड्या डोळ्यांनी त्या उडालेल्या झोपेला परत असं बोलत. आणि तेवढ्यात सुमारे 50च्या वगैरे 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 याने आपापल्या जागा सोडल्या आणि मग काय विचार, कुणी कुणाच्या गया, कुणी कुणाच्या पायाशी, कुणी मांडीवर. अशा अलौकिक अवस्थेत